हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती रिट्रवर. सकाळ सकाळ दूध आलं होतं, म्हटलं आज आहे ना थोडंसं दूध जाळावं, म्हटलं थोडंसं खवा वगैरे करावं होतं. छान असं 3 लिटर दूध मी एकदम बिना दुधाचं घेतलं होतं. काय अजिबात त्यांना मी आदल्या दिवशी सांगितलं मला दूध पाहिजे. मग त्यांनी ना मला नव्हतं ते बिना पाण्याचं दूध छान दिलं होतं. कढई जाड लोखंडाची घेतली होती मी, कारण दूध मला भरपूर जाळायचं होतं 3 लिटर. त्याच्यामुळे माझ्या बसलं नसतं दुसऱ्याच्यात, आणि कढईमध्ये व्यवस्थित हालता येतं वगैरे. चांगली कढई अशी गरम करून घेतली. कढई खूप जाड आहे ही. तर सगळं दूध ओतून घेतलं. काळं नाही का, कारण दूध मला हे गाळूनच येतं, कारण त्यांचं म्हणजे घरच्याच 5-6 म्हशी आहेत त्या लोकांच्या. तर ते चांगले व्यवस्थित दूध देतात, अजिबात कचरा. आणि दूध किती पण गाळलं ना, कारण त्याच्यामध्ये दुधात कचरा निघतोच, म्हणजे कारण त्याच्यामध्ये ना श्रीकृष्णाने माती काढलेली, त्याच्यामुळं थोडंफार निघणारच आहे. पण मी नसते गाई दरवेळेस, एवढं काय हे नसतं. आणि छान दूध राहतं आमचं फ्रेशमध्ये. आणि 85 रुपये असं भाव आहे आमच्याकडे. आता मला तर वाटतं आता वाढन माझी, पण चला तर म्हटलं बाहेर 700 रुपये किलो खवा आहे म्हटलं. झाला 3 लिटर दूध जायलं तर 1.5 लिटर पडला होता असा खवायचा. आपल्याला पण परवडतं आपण. आणि गॅस वगैरे आता आहे, थोडी गॅसची पण टंचाई आहे, पण म्हटलं जाऊ द्या आता. चला होतं माझ्याकडे अजून एक सिलेंडर लावलेला आहे, नंबर म्हटलं येईन ते 2-3 दिवसात. आणि बघा काय सुंदर असं दूध दिसते बिना पाण्याचं. बघा चमच्याला ओळखतं दूध मला, कारण आता मी पहिल्यापासून दूध बघितलेलं आहे. 1-2 वेळेस मला पातळ दूध आलं होतं, तर मी लगेच बोलले होते त्यांना. आणि हे खवा करताना ना सगळं कडे गच्च भरली होती. कंटिन्यू दूध हलावं लागतं, नाही तर डागायची खूप हे राहतं. तरी पण आमच्या यांच्याकडून लासला थोडासा डागलाच होता. पण मी तुम्हाला म्हणजे चांगली उकळी वगैरे येऊपर्यंत त्याला, आणि उलथानं वगैरे ठेवलं ना वरती पण जात नाही दूध. बघा असं काय सुंदर असं बासुंदी असं वाटत होतं, बासुंदी करावं होतं. पण म्हटलं जाऊ दे, गुढीपाडव्याला बघून करेल. थोडंसं खोकला पण येते व्हिडिओ व्हाईस करताच. आणि कंटिन्यू हलायचं. आता माझ्या मोठी कढई, भरपूर मोठी कढई लोखंडाची, ती त्याच्यामध्येच हालीच असती. कारण ती मला पण आता पाठीमाग पप्पा घेऊन आले, तिने पण दूध असं चुलीवर जाळून वगैरे देत असते आता ना. आणि चुलीवरती लवकर आटत, याच्यात म्हणजे कसा लिमिटेड छोटा गॅस असतो आपला, त्याचं पटकन होत नाही. आणि बघू शकताय तुम्ही काय सुंदर असं अशी बासुंदी असते हे बघा. याच्यापेक्षा पण थोडीशी घट्ट असते, थंड झाली होती घट्ट होतीच, पण याच्यापेक्षा घट्ट नाही पाहिजे, एवढी ठीक आहे, एवढी छान वाटते. आणि एवढं छान आहे दूध लागत होतं. मी वाटीत घेऊन थोडं पेले होते, आणि तुम्हाला पण दिसत असेल व्हिडिओमध्ये. इतकं छान होतं ना, म्हणजे एकदम लाल लाल झालं होतं पूर्ण. असं 2 तास मला ह्याचं खवा जायला म्हणजे लागलं होतं. बरोबर 2 तास मी घड्याळावरच लावलं होतं, असं टाईम लावला होता मला 2 तास. आणि कंटिन्युअस कडीने जास्त हलवावं लागतं याला. आणि खाली डागलं नाही पाहिजे, एवढी थोडीशी काळजी. तरी पण यांच्याकडून येणार लास्टला मी म्हटलं तुम्ही थोडंसं उभा राहा म्हटलं, तरी त्यांच्याकडून थोडासा डागला होता. खूप छान झाला होता. ही बासुंदी अशी ठेवायला पाहिजे होती असं वाटत होतं. आणि आता बघते गुढीपाडव्याच्या वेळेस तर हे बनवले, म्हणजे हे म्हणले तर ठेवते. तर त्या दिवशी मला भरपूर असं दिवसभर काम गेलं होतं. आणि बघू शकता तुम्ही साईडने काय सुंदर झाले होते. आणि दूध म्हणजे, आणि हे बघा मी दुसऱ्या कढईमध्ये काढून घेतलं, कारण डागायला लागलं होतं त्याच्यामध्ये शेवटी. आणि ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये म्हणजे डागत नाही आहे, पण खवा खूप छान झाला होता. बघू शकता तुम्ही. असं थोडंसं अजून बुडबुडं येतात ना म्हटल्यावर, तर थोडंसं अजून दूध पातळ आहे म्हणजे मानवाला, तर थोडंसं अजून मी कमी गॅसवर ठेवलं होतं, म्हणजे एकदम लाल असा. आणि काय झालं त्याच्यानंतर आहे ना डायरेक्ट संध्याकाळी शूटला घेतलं. जेवण वगैरे ते झालं सगळ्यांनी. थोडासा आराम पण केला. आणि हे नवीन कपाट घेतलं आहे, म्हणजे ते येणार होते, तर म्हटलं सगळं कपाट वगैरे खाली करून घ्यावं, कारण ही कपाट छोटं असल्यामुळं आमचे कपडे बसायचे नाही याच्यामध्ये. यांचे जास्त कपडे, पूर्ण कप्पा यांनाच होता एकट्याला. मला काय साईडने साड्या होता हे सगळं. मी याच्यामुळे ना 8 दिवस झाले आवरीलासुद्धा नाही. म्हटलं तुम्ही जेव्हा कपाट आणताना तेव्हाच मी ती कपाट आवरीला, कारण एवढ्या छोट्याशा कपाटामध्ये कपडे बसत नव्हते आता, कारण खूप कपडे मुलांचे वगैरे. तरी पण मी माझ्याकडे बास्केटी होत्या, त्याच्यामध्ये मी कपडे ठेवायचे. पण म्हणजे पॅन्ट वगैरे टी शर्ट वगैरे असं छान बसायचं. आणि हे थोडंसं खूप अडचण व्हायची अशी, एक कपडे घ्यायला गेले का सगळे पडायचे. आणि त्या दिवशी यश माझा ड्रावरमध्ये असं उभा राहिला, तर ड्रावर पण तुटलं होतं.
तर यांना म्हटलं नाही आपण नवीनच घेऊया. मग भरपूर अशी खरेदी केली होती त्या दिवशी. त्यांना म्हटलं थोडंसं माझं शूट या थोडंसं काम करता. मी काय दिवसभर शूट घेतलं नाही. आणि माझ्या अंगावरची ही गाऊन आहे ना, हा मॅक्सी, त्या दिवशी तुम्हाला मी नव्हतं कपड्याचा व्हिडिओ टाकला का, तीच आहे बघा किती छान. असं अल्टर मी थोडंसं शोल्डर वगैरे कट केलं त्याचं, तर छान छान वाटतं झालं होतं. आणि मी कपाटाखाली ना कधी पण असं कपडा घेत असते, कारण धूळ वगैरे टॉवेल वगैरे असतात ना आपले, तर असे कपडे टाकायची. तर माझ्या सगळ्या साड्या होत्या. आता मी नाही साड्याला पूर्ण अशा ऑनलाईन बॅग मागवणार आहे असं मस्त अशा. आणि तुम्हाला मी माझ्या साड्या कलेक्शन दाखवेन. आता मला नेमकी आता गावाला जायचं आहे. म्हटलं तुम्ही गावाला जायच्या आधी तुम्ही सगळं हे करून घ्या. मग परत तुम्ही ना एकटे वैतागात आणि घर आवरायला एवढं कपाट वगैरे सगळं पसारा खूप झाला होता ना. आणि सगळं म्हणजे काढलं आहे बघा. आणि हे कपडे ठेवून ना वरचं प्लायसुद्धा खाली वाकला होता ह्या ड्रावरमध्ये. त्याच्यामध्ये लॉकर आहे, ते लॉकरमध्ये सगळे डब्बे होते, सगळं माझ्या मशीनचं तिथं सामान होतं. इथं आल्यापासून हे खूप स्टोरेज कमी आहे माझ्या घरामध्ये. नाही तर तिकडं खूप स्टोरेज होतं. अशा अडचण नसत कोणत्या पण वस्तू वगैरे ठेवायला. आणि कपाटावरती पण मी काही जास्त वस्तू ठेवत नव्हते, कारण ते चांगलं नाही वाटत. आता भरपूर यांनी असं मोठं घेतलं होतं आता, कारण नंतरचा व्हिडिओ तर मला 11 वाजेपर्यंत कपाट ठेवायला, त्याला सगळं रूम फ्रेशनर वगैरे नवीन कपाट आणल्याच्या नंतर मी मारलं होतं त्याच्यामध्ये. आणि म्हणजे खूप दिवसभर पूर्ण एवढी धावपळ झाली होती ना माझी. आणि बाकीचं पण सगळं पोछा वगैरे म्हटलं साईडला एकदा टाकून दिलं ना कोणाला तरी, मी वाचमीला सांगेन त्यांना की कुठंतरी नेऊन टाका, की त्यांना पैसे दिल्यानंतर ते घेऊन जातात. झाडू वगैरे सगळं मारून घेतलं. म्हटलं एकदा साईड बाजूला गेलं ना ते सामान आणायला लावता येईल एकदम. आल्याच्यानंतर पोछा वगैरे मारून घेतल्याच्यानंतर आहे ना सामान लगेच मी हे करून घेणार आहे, त्याच्यामध्ये लावून घेणार आहे, कारण सगळं साफ केल्याच्यानंतर. आणि मला लोटलं होते कपाट, एवढं काही जड नव्हतं म्हणजे असं ठीक होतं एवढं. अजून एक त्याचा बॉक्स म्हणजे साईडचे वेगवेगळे बॉक्स होते, हे हसत होते. मी म्हटलं या तुम्ही, मला नाही लोटत, कारण ते बाहेर घ्यायचं होतं. आमचा ओपन बाहेरचा स्पेस आहे ना, तिथं भरपूर अशी जागा आहे बाहेर ती. तरी म्हटलं या तुम्ही लवकर, चला मला नाही लोटत हे. आणि म्हटलं लोट मग तुला ताकद आहे. एवढं पसारा बघू शकताय तुम्ही, एवढं सगळं सामान निघलं होतं. मुलं झोपलेलीच होते. बघा एवढ्या कपाटात किती सामान बसतं. तर खरंच कपाट आणि बेडमध्ये एवढं संसार बसतो, सगळा संसार बसन असं आहे. आणि त्याच्यानंतर लगेच मी सगळं आवरून वगैरे घेतल्यानंतर टी व्ही युनिट सोफा वगैरे सगळंच आलं होतं. घ्यायचं असं म्हणायचे मी, पण चला आज उद्या चाललं होतं. आणि ते म्हणजे जाऊ दे सगळं सोबतच घेऊ आपण. 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या आम्हाला, तर 3 वस्तू घेतल्या आम्ही अशा. टी व्ही युनिट, सोफा आणि वॉर्डरोब असं घेतलं. तर इथं असं ठेवलं लगेच त्यांनी, मग कारण मी आधीच आवरून वगैरे सगळं ठेवलं होतं, झाडू वगैरे. मला म्हटलं फक्त आल्याच्यानंतर तर प्लॅस्टिक वगैरे काढायचं फक्त. आणि कलर हा असा आम्ही ग्रे कलर घेतला होता. आणि हे कपाटाचं आहे आमचं म्हणजे. तर खूप छान म्हणजे मला पण आवडला सोफा. जेव्हा आम्ही फर्निचर बनवतो ना 2-3 वर्षांनी, तेव्हा मी याला आकारचा असा सोफा घेऊन करेन, कारण आता नाही करून घेतला. आणि खूप छान होता म्हणजे त्यांच्या चॉईसनीच घेतला त्यांनी, फक्त ऑर्डर माझ्या चॉईसनी घेतलं होतं. आणि मला माहीत पण नव्हते, फक्त कलर म्हणले ग्रे घेतला आहे. लगेच त्याने आल्याच्यानंतर प्लॅस्टिक वगैरे काढलं, कारण नवीन वस्तू आता प्लॅस्टिकमध्ये जे धूळ वगैरे बसतं. तर कोणाचा व्हिडिओ वेदिकाच्या आधी पिऊ बसली. हे सुट्टच आहे ना. आणि मुलं अशी बसायची ना टी व्ही बघायला, तर हे वाटायचं, यश वारडायचं, मग आई बाबा सोफा घ्या. तर घेतला आपला थोडासा टी व्ही, बुक वगैरे ठेवायला पण मुलांच्या याच्यामध्ये तर लागतंच असं. आणि अलीकून असं मी बॅगा वगैरे आणि पलीकडून मी असं हे ठेवणार होते त्याच्यामध्ये मुलांची बुक, आणि अलीकून बॅगामध्ये माझं देवाचं सामान वगैरे असं बसन म्हटलं. आणि कोणची पण नवीन वस्तू आल्याच्यानंतर आपण पूजा तर करतोच. दिवाच राहिला होता त्याच्यामध्ये माझ्याकडून विसरून, तर म्हटलं पूजा करून घेऊयात, कारण आपण वस्तू कोणची नवीनच आणतो लक्ष्मी म्हणूनच. तर दर्शन पण घेतो, सगळ्या वस्तूची मी पूजा करून घेतली. तर मी आधी सुरुवातीला केली, माझ्या लक्षातच नाही राहिलं, पण भाभी म्हटलं माझ्या मैत्रीत की तुम्ही पूजा करून घ्या, आपण आता नवीन वस्तू आणली म्हटली घराची. आणि याला आहे ना मला आता सोफ्याचं कवर वगैरे कुशल वगैरे पण घ्यायचं होतं, कारण नवीन कसं मुलं वगैरे बसतात पाय वगैरे, तर घेईन म्हटलं होतं. मार्केटमध्येच जाईन, कारण उल्हासनगरला खूप छान भेटून जातं. तर प्रत्येक वस्तूवर मी स्वस्तिक वगैरे असं काढून घेतलं. तर नाही पाया पण पडले, कारण आपण आणि कपाळ तिकडं पाठीमागं कपाट बघा तुम्ही. आता तुम्हाला दाखवते मी कसं आहे आणि कसं मी ठेवलं आहे व्यवस्थित. मी ते पण दाखवेन तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये, कारण आता फक्त पुसून वगैरे सगळं त्याच्यामध्ये रूम फ्रेशनर वगैरे मारलं होतं. तो डांबराच्या गोळ्या वगैरे टाकून देणार असं वरती ना
ह्याच्यावरती पण स्वास्तिक वगैरे काढून घेतलं. वरती पूर्ण आपलं ट्रॅव्हल बॅग वगैरे ब्लँकेट वगैरे आपण ठेवू शकतो असंही वरती. खूप छान कलर होता, कारण माझ्या लग्नाचा बेड होता ना मोठा लग्नाचा, तर सेम हा कलर त्यांनी त्यांच्या चॉईसनेच घेतला. फक्त मला मी म्हटलं होतं असं असं सांग घ्या, तर ते त्यांना मी म्हटलं बेडसारखा कलर घ्या आपल्या